तर मित्रांनो नमस्कार, माझं नाव विवेक. तर आज आपण बघणार आहे मूर्तीची फिनिशिंग कशी करायची. तर इथं या गणपतीच्या हाताला बोट नाही आहे, इथं पायाला बोट नाही आहे, इथं असे बारीक बारीक खड्डे आहे. हे छोटे मोठे फिनिशिंग जिथं आपण करतो तिथं फिनिशिंग करावं लागते. हे झालं. पुन्हा असं एखादं होल येते अंदरमधून पूर्ण. मागची फिनिशिंग हे आज पूर्ण आपण कशी करणार ते बघणार आहे. तर व्हिडिओवर पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. तर सुरू करू. जिथं जिथं मूर्ती वाळलेली असल्यावर जिथं जिथं आपल्याला काम करायचं आहे तिथं तिथं पहिले पाणी मारून घ्यायचं. थोडं प्लास्टर काढून घ्यायचं. नंतर प्लास्टर घेतल्यावर असं लावून घ्यायचं सगळीकडं. जिथं 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 लावायचं आपल्याला जशी फिनिशिंग जमते. कोणाला बोटाने जमते, कोणाला ब्रशने जमते, तर मला बोटाने जमते. तर इथं असं असं पाण्यानं हात फिरून घ्यायचा लगेच. झालं की याच्यावर स्पंज फिरून घेतला तरी चालते कोरडा करून. हे झाली बघा फायनल इथली. असंच पूर्ण लावून घ्यायचं POP. नंतर त्याला ज्यानं म्हणले त्यानं फिनिश करून घ्यायचं. किंवा पाण्याचा ब्रश जरी घेतला तरी चालेल, फास्ट होते. किंवा ओला पेपर जरी मारला तरी चालून जाईल. आता मधातला हा खड्डा बुजायचा आपल्याला. मूर्तीच्या आरपार आहे तो खड्डा. तर पहिली मूर्तीला असं पाडून घेतल्यावर जिथं आपल्याला मधातून POP लावायचं तिथं पाणी मारून घ्यायचं. नंतर POP घ्यायचं. घेतल्यावर असं मधातून लावून घ्यायचं. मधात आता तुम्हाला अंधारामुळे काही दिसणार नाही. मधात सावली पडत आहे इकडल्या साईडने. लावून घेतलं आहे आपण. आता मधातून POP लावून घेतलेला आहे. आता मूर्ती सरळ करून बघूया. हे बघा, हे खड्डा अशा प्रकारे पॅक झाला आणि इकडे छोटे होते ते पण पॅक झाले. आता ब्रश घेऊन त्याचे फिनिश करून घेऊ. बघा आता पूर्णपणे हा खड्डा पॅक झालेला आहे. इथं आता आपल्याला पायाचं बोट बनवायचं. इथं पहिला टोचा थोडा मारून घ्यायचा. पुन्हा त्याच्यावर पाणी लावून घेऊ. नंतर ब्रशने थोडं 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 बोटाला फिनिश करून घ्यायचं. कशा प्रकारे ब्रश कोरडा करून कोरडा स्पंज घेऊन त्याच्यावर फिरून घ्यायचं. बोट तयार झालेलं आहे आपलं फायनल. हाताचं बोट बनवायचं आहे आपल्याला. हाताचं बोट बनवण्यासाठी थोडं इथं कोरून घ्यायचं, म्हणजे POP चिटकून राहण्यासाठी. इथं पाणी लावून घेतलं. लगेच POP थोडं हातात घेऊन थोडंसं अगदी लावून घ्यायचं.
पाण्याचा ब्रश घ्यायचा, हलका 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 आकार देत 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 चालू द्यायचा. बोट रेडी झालेला आहे. जिथं आपण करून घेतलेलं राहते कानाच्या साईडनं हाताच्या मधात पेपर लावलेला राहतो ना साचारात, तिथलं करून घेतल्यावर ब्रश थोडा पाण्यात बुडवायचा, नंतर असं प्लास्टरमध्ये बुडवायचा, त्याला थोडं प्लास्टर येईल ते असं लावून घ्यायचं. दोन तीन वेळेस तिथं आपलं बोट जात नाही, नाहीतर बोटानं लावलं तर फास्ट होईल. कान बघा प्रेशर नाही, असंच इथं हात इथं हात कोरला होता आपण, बऱ्यापैकी फायनल झालेला आहे. तर ब्रश फिरून घेतला, चांगला झालेला. इथं आपल्याला खड्डा भरायचा आहे हवाला, इथं पाणी लावून घेतलं, लगेच प्लास्टर तसं ब्रशवर घ्यायचं. बोटाने भरला तरी चालतो. झालं फायनल. तर मित्रांनो, अशा प्रकारे मूर्तीची हेअर फिनिशिंग करायची आणि फिनिशिंग झाल्यानंतर हिला थोडा पेपर मारायचा आणि नंतर मी तुम्हाला दाखवतो व्हाईट वॉश कसं करायचं. म्हणजे पांढरा कलर डिस्टेम्पर ते झाल्यानंतर कलरची प्रोसेस पुढे दाखवत राहील. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. चालते. धन्यवाद.